नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण चिकनचा मसाला बनवतोय आणि चिकनचा मसाला बनवण्यासाठी जे वाटण आहे ते घरीच बनवायचं आहे। बाहेरचा कोणताही मसाला वापरलेला नाही। घरच्या वाटणातलं हे जे चिकन आहे, सुक्कं चिकन कसं बनवायचं त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। जबरदस्त चवीला लागतं आणि मसाला बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे बरं का। जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं म्हटलं की थोडासा अंदाज चुकू शकतो। कमी जास्त प्रमाण झालं की थोडंसं चिकनची टेस्ट आहे ती बदलते। आता मी जी घेतलेली ती ऑर्डर होती बघा, 2 किलो चिकनची ऑर्डर मला कंप्लीट करायची होती। ऑर्डर होती ती जवळचीच होती। सोसायटीमध्ये जे मुलं राहतात त्यांनी ती ऑर्डर दिलेली आणि मला त्यांनी चिकन आणून दिलेलं आणि ते फक्त त्यांना बनवून द्यायचं होतं। सोबत खाण्यासाठी तांदळाची भाकरी जी आहे ते बाहेरून विकत घेतात आणि भात घरी बनवतात। त्यामुळे मला फक्त हे चिकन मसाला फक्त हे बनवून द्यायचं होतं। एकदा बनवून दिल्यानंतर त्यांना टेस्ट आवडली, त्यामुळे मला प्रत्येक संडेला त्यांची ऑर्डर येते। नवी मुंबईमध्ये जर कोणी राहत असेल तर मला नक्की कमेंट करा। तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर मी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती नक्की संपर्क करा। हे जे चिकन आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बरं का, आणि त्यांना जसं हवं होतं तसं बनवून द्यायचं होतं। त्यामुळे चिकनचे पीस आहेत ते मोठे जसे होते तसेच ठेवलेले आहेत, कारण लेग पीस त्यामध्ये तसेच होते। चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं। साधारणतः मोठे 2 चमचे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। एक मोठा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे आणि हळद आणि मीठ या चिकनला छान असं लावून घ्यायचं। 10-15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। हळद मीठ सर्व पीस जे आहे त्याला लागावं म्हणून ही थोडंसं पातेलं खाली केलं आणि छान असं चिकनला हळद मीठ लागलेले आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलं। 10-15 मिनिटं झाकून ठेवलं, नंतर एका प्लेटमध्ये काढलं, कारण त्याच पातेल्यामध्ये मला हे चिकन शिजण्यासाठी ठेवायचं होतं। त्याच पातेल्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलं, कारण सुरुवातीला आपण 1 चमचा तेल घालायचं, नंतर आपण ज्यावेळी चिकनची ग्रेव्ही बनवतो त्यावेळी 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे। एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला तो आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंतच परतून घ्यायचा। छान परतून घेतला की चिकनची ग्रेव्ही असो किंवा चिकन मसाला असो छान अशी टेस्ट येते। कांदा थोडासा ब्राऊन झाला, आता जे चिकन हळद मीठ लावलेलं होतं ते त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पातेल्यामध्ये चिकन मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून आपल्याला हे चिकन शिजू द्यायचं आहे। सुरुवातीला पाणी सुटत नाही, नंतर थोड्या वेळ वाफ बसली की छान असं मीठ घातलेलं असतं त्यामुळे पाणी सुटतं आणि अंगच्या पाण्याने सुरुवातीला थोड्या वेळासाठी शिजू द्यायचं। चिकन शिजते तोपर्यंत आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे आणि चिकन शिजण्यासाठी 20 ते 25 मिनिटं लागतात। तर अशी करपू नये म्हणून वरच्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आणि हे ते मसाल्यासाठी हे जे मी वाटण करणार होते त्यासाठी खोबरं, थोडंसं धणे घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहेत, खसखस आहे, खडे मसाले आहेत, यामध्ये याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। लवंग आहे, वेलची आहे, त्यामध्ये थोडीशी दालचिनी आहे आणि हा लसूण आहे। थोडंसं अर्धा इंच आल्याची काप घालायचे, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एकत्र छान असं वाटण करून घ्यायचं। सुरुवातीला कोरडंच वाटण करून घेण्यासाठी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेते। सुरुवातीला हे कोरडंच वाटण करून घेतलं, त्यामध्ये नंतर लसूण अर्धा इंच आल्याची काप घालायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर फिरवून घ्यायचं। थोडंसं कोरडंच फिरवून घ्यायचं, नंतर पाणी घालायचं, छान असं त्याची पेस्ट बनवून घ्यायची। हा घरीच मसाला बनवला की चवीला छान लागतो आणि ताजा बनवलेला मसाला असतो त्यामुळे चविष्ट असं कोणताही पदार्थ असो चविष्ट बनतो, त्यामुळे बाहेरचे मसाले घालण्याची गरज पडत नाही। मसाला तयार झालेला आहे आणि चिकन पण बघूया आपण इथे शिजलंय का। चिकनचा पीस सहजरित्या तुटला की चिकन शिजलं। 20 ते 25 मिनिटांमध्ये चिकन शिजतं, जास्त वेळ लागत नाही। इकडे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला चिकनची ग्रेव्ही बनवायची होती त्यामुळे थोडंसं पाणी लागणार होतं। शिजलेलं जे चिकन आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि आता आपण फोडणी करून घेऊया। सुरुवातीला 1 चमचा तेल घातलेलं, त्यामुळे आता इथे 1 चमचा तेल घातलेला आहे। झणझणीत ग्रेव्ही बनवायची होती त्यामुळे 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातला। हा जो कांदा लसूण मसाला आहे तो बनवत असताना भरपूर खडे मसाले वापरले जातात आणि तो वर्षभरासाठी साठवला जातो। तोच मसाला प्रत्येक भाजीमध्ये वापरला जातो। हा मसाला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचा आणि जे वाटण करून घेतलेलं आहे ते या तेलामध्ये घालून छान असं परतून घ्यायचं। हा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा। सुरुवातीला मसाला भाजून घेतलेला आहे, परंतु तेलामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतला की चवीला छान लागतो, खमंग चव अशी त्या मसाल्याला येते। त्यामुळे बनवलेली कोणताही पदार्थ जो असतो, मग चिकन असो मटण असो, तर ते चवीला छान लागतं बघा। थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, कोरडं वाटलं तर थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं किंवा चिकन शिजवलेलं जे सूप आहे ते त्यामध्ये घालायचं। मसाला कोरडा वाटत होता म्हणून थोडंसं चिकनचं सूप होतं ते त्यामध्ये घातलं आणि पुन्हा थोडा वेळासाठी हे परतून घ्यायचं आहे बघा।
शिजवून घेतलेलं चिकन आहे ते ह्या मसाल्यामध्ये आता मिक्स करायचं. गरज वाटली तर थोडंसं गरम पाणी त्यामध्ये घालायचं. हे चिकनचे पीस आहे ते मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आणि एक 5 मिनटासाठी शिजून देते, कारण मसाल्यामध्ये चिकनचे पीस छान शिजले जातात, त्यामुळे चवीला पण खूप छान लागतात. नंतर एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आणि 5 मिनटासाठी थोडा वेळ शिजू देते. छान अशी तर्री आलेली आहे आणि हे मसाला चिकन आपलं तयार आहे. त्यांना या पद्धतीनेच मसाला चिकन बनवून पाहिजे होतं आणि हे खूप छान असं चवीला लागतं, त्यामुळे अशा पद्धतीने बनवून दिलेलं आहे. बघा, 2 किलो चिकनची ऑर्डर तर मी कंप्लीट केलेली आहे आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. सोसायटीमध्येच राहणारे असल्यामुळे त्यांना गरम आहे तोपर्यंतच मी दिलेली आहे. आणि या चिकनसाठी त्यांनी मला चिकन आणून दिलेलं, मी ते फक्त बनवलेलं आहे. तर त्यासाठी किती रुपये घ्यायला पाहिजे होते मला कमेंट करून नक्की सांगा. नवी मुंबईमध्ये जर कोणी राहत असेल तर त्यांना जर हे अशा चिकनची ऑर्डर करायची असेल तर मी दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा.